मुंबईमध्ये बबिता नावाची एक 40 वर्षाची महिला राहत होती. तिने तिची एक खोली नायजेरियाच्या एका मुलाला भाड्याने दिली होती. तो राहायला येऊन जवळजवळ 4-5 दिवस झाले होते. ती असा विचार करते की त्याच्याकडून आपण 1 महिन्याचं भाडं ॲडव्हान्समध्ये घेऊया. ती जेव्हा त्याच्या खोलीकडे जाते तेव्हा त्या खोलीचा दरवाजा बंद असतो. ती विचार करते त्याला आपण खिडकीतून आवाज देऊ. जेव्हा ती खिडकीतून आत डोकावते तेव्हा तो मुलगा मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ पाहत असतो आणि तो त्याच्या बाबूरावला चोळत असतो. बबिता जेव्हा त्याच्या काळ्या बाबूरावला पाहते तेव्हा ती हैराण होते आणि आल्यापावली तिथून माघारी जाते आणि आपल्या घरात जाऊन झोपते. थोड्या दिवसानंतर बबिता त्या नायजेरियाच्या मुलासोबत असं काही करते की जेव्हा ही घटना सर्वांना कळते तेव्हा सर्वजण हैराण होतात आणि तुम्हीसुद्धा हैराण व्हाल. मित्रांनो, कहाणी पूर्ण ऐकून जावा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि कहाणी आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा. मित्रांनो, ही सत्य घटना मुंबईची आहे, जिथे बबिता नावाची 40 वर्षाची एक महिला राहत होती. तिच्या पतीचा अंत 3 वर्षापूर्वीच झाला होता. तिला अंजली नावाची एकुलती एक मुलगी होती, जिचं वय 20 वर्ष होतं. अंजलीने शिक्षण पूर्ण केलं होतं आणि ती आईला तिच्या कामामध्ये मदत करत होती. बबिताच्या पतीने मुंबईमध्ये 4-5 रूम बनवून ठेवल्या होत्या आणि त्या खोलीच्या भाड्यावरती बबिता आणि बबिताच्या मुलीचा उदरनिर्वाह चालत होता. अंजलीचं वय आता लग्नाचं झालं होतं, त्यामुळे बबिता अंजलीसाठी इकडे तिकडे लग्नासाठी स्थळं शोधत होती. थोड्याच दिवसामध्ये अंजलीसाठी रोहन नावाचा एक मुलगा बबिताला पसंत पडतो. रोहनला अंजली पसंत पडते. अंजलीला सुद्धा रोहन पसंत पडतो. जवळजवळ 3 महिन्यामध्ये या दोघांचं लग्न लावून दिलं जातं. अंजली रोहनच्या घरी नांदायला जाते. सुरुवातीला दोघांचं चांगलं चाललेलं असतं, परंतु 1 महिन्यानंतरच दोघांमध्ये वाद व्हायला सुरुवात होते. ते दोघे रोज किरकोळ गोष्टीवरून वाद घालत असतात. एक दिवस त्यांचं कडाक्याचं भांडण होतं आणि अंजली रागामध्ये तिच्या आईच्या घरी निघून येते. बबिता अंजलीला खूप समजवण्याचा प्रयत्न करते आणि तिला सांगते तू तुझ्या नवऱ्याच्या घरी राहायला जा, परंतु अंजली तिचं अजिबात ऐकत नाही. ती बोलते मी इथेच राहणार. अंजली आईसोबतच राहायला लागते. थोड्या दिवसांनी बबिताच्या 2 खोल्या खाली होतात आणि ती आजूबाजूच्या लोकांना सांगत असते की कोण जर भाडेकरू असेल तर माझ्या 2 खोल्या भाड्याने द्यायच्या आहेत. अंजली आईच्या घरी येऊन 1 महिना झालेला असतो. अंजली घरात बसून बसून बोर झालेली असते. तिला असं वाटतं कुठेतरी फिरायला जावं. अंजली तिच्या आईला सांगते मी कुठेतरी 15 दिवस फिरायला जाते. बबितासुद्धा त्याच्यासाठी तयार होते. अंजली आपली बॅग पॅक करून फिरण्यासाठी निघून जाते. दुसऱ्याच दिवशी नायजेरियावरून टॉम नावाचा एक 25 वर्षाचा मुलगा बबिताजवळ येतो आणि विचारतो मला असं समजलं की तुमच्या खोल्या भाड्याने द्यायच्या आहेत. बबिता त्याला बोलते हो, माझ्याकडे 2 खोल्या रिकाम्या आहेत. चला मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला जी पसंत पडेल ती तुम्ही घेऊ शकता. तो दोन्ही खोल्या बघतो. त्यातील एक खोली त्याला पसंत पडते. बबिताला बोलतो मला ही खोली भाड्याने पाहिजे. तो बबिताकडून खोली भाड्याने घेतो आणि तिथे राहायला सुरुवात करतो. टॉम राहायला येऊन 4-5 दिवस निघून जातात. बबिता एक दिवस विचार करते की आपण टॉमकडून ॲडव्हान्स भाडे घेतले पाहिजे. बबिता जेव्हा टॉमच्या खोलीकडे येते तेव्हा ती खोली आतून बंद असते. ती विचार करते आपण टॉमला खिडकीतूनच सांगूया. ती जेव्हा खिडकीजवळ येते तेव्हा टॉम आपल्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ पाहत असतो आणि तो आपल्या बाबूरावची मालिश करत असतो. बबिता त्याचा बाबूराव पाहून आल्यापावली माघारी फिरते आणि
आपल्या घरी जाऊन झोपते. बबिताने आपल्या आयुष्यात एवढा मोठा बाबूराव कधीच पाहिला नव्हता जेवढा मोठा बाबूराव त्या टॉमचा होता. आता ती फक्त टॉम आणि टॉमचा बाबूराव याविषयी विचार करू लागली होती आणि विचार करता करता तिची सुद्धा कामवासना जागृत झाली होती. मित्रांनो, बबिता एक 40 वर्षाची सुंदर स्त्री होती. जेव्हा पण कोणी तिचं सौंदर्य पाहत होता तर तो पाहतच राहायचा. बबिता दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता टॉमच्या खोलीमध्ये जाते. टॉम जेव्हा दरवाजा उघडतो तेव्हा टॉमला बबिता म्हणते, मला 1 महिन्याचं भाडं ॲडव्हान्समध्ये दे. टॉम बबिताला बोलतो, माझ्याकडे आत्ता पैसे नाहीत, 2-3 दिवस थांबा, 2-3 दिवसाने मी 1 महिन्याचं ॲडव्हान्स भाडं देईन. बबिता तिथे सोफ्यावर टॉमसोबत बोलत बसते आणि बबिता टॉमला छेडायला सुरुवात करते. थोड्याच वेळात टॉम समजून जातो आपल्या घरमालकिनीला काय हवं आहे. टॉम पण हळूहळू मालकिनीचे इरादे समजतो आणि तिच्याशी छेडछाड करायला सुरुवात करतो. थोड्याच वेळात बबिता त्याच्या मिठीत असते. टॉम बबिताला डायरेक्ट बेडरूममध्ये घेऊन जातो आणि बबितासोबत शरीरसंबंध करायला सुरुवात करतो. बबितासुद्धा खूप दिवसाची उपाशी होती, त्यामुळे तीसुद्धा टॉमला प्रतिसाद देते आणि टॉमसारखा बाबूराव तर तिला आयुष्यात पहिल्यांदाच भेटलेला होता. जवळजवळ 3 तास ह्या दोघांचा हा खेळ चालू होता. बबिता टॉमवर खूप खुश झाली होती. जेव्हा पण चान्स मिळत होता तेव्हा बबिता टॉमच्या खोलीत जात होती आणि मनसोक्त त्याच्या शरीराशी खेळत होती. असेच 15 दिवस निघून जातात आणि फिरायला गेलेली अंजली घरी येते. एका रात्री अंजली आणि बबिता एकत्र झोपले होते. रात्रीचे 11 वाजलेले. बबिता आवाज न करता उठून टॉमच्या खोलीकडे निघालेले असते. थोड्याच वेळात अंजलीचा फोन वाजतो. अंजलीची झोप मोड होते. बाजूला पाहते तर बाजूला तिची आई नसते. 10 मिनिट ती वाट बघते आणि विचार करते एवढ्या रात्री आई कुठे गेली असेल. खूप उशीर झाल्यामुळे ती बेडवरून उठते आणि आईच्या शोधात खोलीतून बाहेर पडते. शोधत शोधत ती टॉमच्या खोलीजवळ येते. टॉमच्या खोलीतून वेगळेच आवाज येत होते. अंजली समजते टॉमच्या खोलीमध्ये काहीतरी गडबड आहे आणि अंजली दरवाजाला धक्का देते. दरवाजा आतून कडी न लावल्यामुळे दरवाजा लगेच उघडतो. आतील दृश्य पाहून ती हैराण होते, कारण आई आणि टॉम नको त्या अवस्थेमध्ये बेडवर पडलेले होते. अंजली टॉमला आणि आईला खूप शिव्या देते. आईला बोलते की मला वाटलं नव्हतं तू एवढं घाणकाम करशील. आई अंजलीला खूप समजवण्याचा प्रयत्न करते, परंतु अंजली काहीही ऐकत नाही आणि दोघींमध्ये खूप जोराचं भांडण होतं. अंजली जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि टॉम आणि बबिता विरोधात तक्रार दाखल करते. पोलीस घरी येऊन टॉम आणि बबिताला अटक करतात. पोलीस बबिताला विचारतात की हा जो नायजेरियाचा मुलगा आहे याच्यासोबत तू तुझ्या संमतीने संबंध ठेवलेस की त्याने तुझ्यावर जबरदस्ती केली. बबिता पोलिसांना सांगते की मी माझ्या इच्छेने त्या मुलासोबत संबंध ठेवले आहे. माझी इच्छा आहे की त्या मुलाला त्याच्या देशी पाठवून द्यावे.